माझ्या बहिणीने मला जबरदस्तीने तिच्या पतीसोबत झोपवून स्वतः सारी रात्र बाहेर राहत असे. एक रात्री माझ्या जिजूंना कळाले की मी त्यांची पत्नी नाही तर साळी आहे. नंतर माझ्या जिजूंनी माझ्यासोबत असे काही केले की ते ऐकून तुमचे होश उडतील. कारण रात्री मी गाढ प्रयत्न करत आहे. मी हळूहळू डोळे उघडून पाहिले तर माझ्या पलंगाजवळ माझी बहीण उभी होती. मी लगेच उठून बसले. आधी माझ्या डोक्यात आले की कदाचित जिजूंना काही झाले असेल म्हणून ती मला यावेळी उठवत आहे. पण मी तिला विचारले, "काय झाले?" तर तिने लगेच माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, "शांत राहा आणि लवकर इथून उठा." मला आश्चर्य वाटले की ती इतक्या रात्री मला का उठवत आहे आणि मला शांत राहायला का सांगत आहे. नंतर काही दिवसांपूर्वी ऐकलेल्या बातमीची आठवण झाली. मला वाटले कदाचित घरात कोणी घुसला आहे म्हणून ती असे करत आहे. मी इशारा करून विचारले, "काय झाले दीदी?" तर तिने जे सांगितले ते मला अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे होते. माझ्या बहिणीला हवे होते की मी तिच्या खोलीत जाऊन तिच्या पतीसोबत पलंगावर तिच्या जागी झोपून घ्यावे. मी तिला विचारले, "तुम्ही असे का हवे? आणि मी तुमच्या पतीसोबत कसे झोपू शकते?" पण ती हट्ट करत होती की मी 1 तासासाठी तिथे राहावे. जेव्हा ती परत येईल तेव्हा मी तिथून येईन आणि कोणाला कळणार नाही. मला भीती वाटत होती की जर जिजूंना कळाले तर ते आम्हा दोघी बहिणींना घरातून काढून टाकतील. जिजूंसोबत झोपणे मला खूप विचित्र वाटत होते. पण माझी बहीण विनंती करत होती. तिच्यावर माझे खूप उपकार आहेत. म्हणून मी शांतपणे तिचे ऐकले आणि तिच्या खोलीत जाऊन पलंगाच्या कोपऱ्यात झोपले. सकाळ होण्यापूर्वीच माझी बहीण परत आली. तिने मला उठवले आणि आपल्या खोलीत जायला सांगितले. मी माझ्या खोलीत आले. पण माझे मन बहिणीच्या या कृतीवर होते की रात्री तिने मला जिजूंजवळ का पाठवले आणि ती स्वतः कुठे गेली होती. मी जेव्हा सकाळी नाश्त्यासाठी उठले तेव्हा जिजू घरीच होते आणि त्यांच्या हावभावांवरून जाणवत होते की त्यांना काही कळालेले नाही. मला वाट पाहत होते की जिजू घराबाहेर कधी जातील आणि मी बहिणीला विचारेन की तिने रात्री मला जिजूंच्या खोलीत का पाठवले होते. जिजू गेल्यानंतर जेव्हा मी दीदीला प्रश्न केला की तुम्ही रात्री कुठे गेला होता आणि हे सर्व कधीपासून चालू आहे, तर ती माझ्या प्रश्नांवर थांबली. तिने म्हटले, "मी माझ्या एका मैत्रिणीसोबत रुग्णालयात गेले होते." तिच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले. मी विचारले, "जर ती कोणा मैत्रिणीसोबत रुग्णालयात गेली होती, तर त्यात वाईट काय आणि ही गोष्ट जिजूंपासून का लपवायची?" हीच गोष्ट जेव्हा मी बहिणीला सांगितली तेव्हा ती म्हणाली की माझ्या त्या मैत्रिणीला तुमचे जिजू अजिबात आवडत नाहीत, कारण ती एकटी राहते आणि तिचे लग्नही झालेले नाही. सर्वांना वाटते की ज्या मुली एकट्या राहतात त्या चारित्र्याच्या चांगल्या नसतात. पण असे नाही. तुमचे जिजूही इतर पुरुषांसारखे तिला चारित्र्यहीन समजतात. मी दीदीला विचारले, "तुमच्या मैत्रिणीसोबत अखेर असे काय झाले होते की त्यांना इतक्या रात्री रुग्णालयात जावे लागले?" तर माझ्या बहिणीने ही गोष्ट टाळली आणि माझे आभार मानू लागली की रात्री तुम्ही मला वाचवले त्याबद्दल धन्यवाद. मीही हे विचारून जास्त लक्ष दिले नाही की चालो किमान काही वाईट तरी झाले नाही. पण पुन्हा एक रात्री माझी बहीण मला उठवायला आली आणि मला तिच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितले. मी विचारले, "आज कुठे जात आहात?" "पुन्हा त्याच मैत्रिणीसोबत जात आहात का?" तर तिने म्हटले, "हो, त्याच सोबत जात आहे." मी खूप विचारले की कोणत्या रुग्णालयात जात आहात? का जात आहात? म्हणजे मला काही कळावे. पण माझ्या बहिणीने मला काही सांगितले नाही. ती मला तिच्या खोलीत पाठवून घराबाहेर निघाली आणि मला असे जाणवत होते की काहीतरी चुकीचे चालू आहे. नक्कीच माझी बहीण काहीतरी चुकीचे करत होती आणि रात्री रुग्णालयात जाण्या बहाण्याने कुठेतरी जात होती. माझी बहीण जवळ 4 तासानंतर परत आली आणि ते 4 तास मी जणू सुळीवर लटकून घालवले होते. जेव्हा जेव्हा जिजू फिरत होते तेव्हा मला वाटत होते की आता माझे रहस्य उघडेल. पण आता मी मनात पूर्णपणे ठरवले होते की आता मी बहिणीचे ऐकणार नाही. आणि जर पुढे पुन्हा असे काही झाले तर जिजूंना सर्व सत्य सांगेन. कारण त्यांना सर्व काही कळायला हवे. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा बहिणीला खूप प्रश्न विचारले. पण तिने माझे प्रत्येक प्रश्न टाळले आणि असेच चालू राहिले. जवळजवळ 1 आठवड्यानंतर पुन्हा माझी बहीण माझ्या खोलीत होती आणि आज रात्री पुन्हा हवे होते की मी तिच्या खोलीत जाऊन झोपून घ्यावे. पण यावेळी मी कडकपणे नकार दिला आणि धमकीही दिली की मी आज जिजूंना सर्व सांगेन. तर तिने म्हटले, "ठीक आहे. जर तुम्ही त्यांना सर्व सांगितले, तर मी तुम्हाला गावात परत पाठवेन आणि इथे कधीही बोलावणार नाही. आता तुम्ही स्वतः विचार करा की तुम्हाला काय करायचे आहे." माझे भविष्य प्रश्न होते. म्हणून मी नको असतानाही जाऊन त्यांच्या खोलीत झोपले. मी विचार करत होते की जर ही गोष्ट उघडली तर माझ्यावरही येईल. आता मला काय करावे? जिजूंना सांगावे की दीदीचे ऐकून शांत राहावे? मी शांतपणे झोपून छत पाहत असताना मला जाणवले की माझ्या जिजूंनी माझ्याकडे वळले.
मी लगेच डोळे बंद केले म्हणजे त्यांना वाटावे की मी झोपले आहे आणि वळून त्यांच्याकडे पाठ केली. पण त्यांना कदाचित अंदाज आला होता की मी त्यांची पत्नी नाही तर साळी आहे. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीपासून आणि माझ्यापासून आपल्याच पद्धतीने बदला घेतला. माझे 2च बहिणी आहोत आणि आमचे घर महाराष्ट्रातील एका छोट्या गावात आहे. माझ्या मोठ्या बहिणी सुनंदाचे लग्न एका शहरात झाले होते आणि ती तिच्या पतीसोबत शहरात राहत होती. मी जेव्हा 10वी पास झाले तेव्हा जवळच्याच कॉलेजसाठी अर्ज भरले कारण आमच्या गावातील मुली तिथेच शिकायला जात. पण माझ्या बहिणीने हट्ट केला की ती माझे प्रवेश मोठ्या शहरात करेल आणि स्वतःच माझे सर्व कागदपत्रे घेऊन गेली आणि पुण्यातील कॉलेजात जमा केली. जेव्हा माझे प्रवेश झाले तेव्हा तिने स्वतःच ऑफर केले की मी तिच्या घरी तिच्याजवळ राहीन. माझ्या बहिणीने आपल्या पतीला आणि आई वडिलांना कसे राजी केले मला माहीत नाही. पण मी आनंदी होते की मला शहरातील कॉलेजात शिकण्याची संधी मिळत आहे आणि मी गाव सोडून शहरात आले. मला इथे आले अजून जास्त दिवस झाले नव्हते, पण प्रत्येक कामात माझी बहीण माझी साथ देत होती. जसा फॅशन चालू होता, ती मला तसे कपडे आणून देत असे. मला चांगले जेवण खाऊ घालत असे आणि माझ्या सर्व मागण्या पूर्ण करत असे आणि अशाच खूप उपकार दीदीच्यावर झाले होते. तरीही ती माझी मोठी बहीण होती म्हणून मी तिचे प्रत्येक ऐकत असे. सर्व काही बरोबर चालले होते. जेव्हा पहिल्यांदा कॉलेजला सुट्टी झाली, तेव्हा मी खूप आनंदी होते, की आता मी गावात परत जाईन आणि माझ्या मित्रमैत्रिणींना भेटेन. पण माझ्या बहिणीने मला जास्त दिवस गावात राहू दिले नाही. ती म्हणाली, "तुम्ही शहरातच राहा आणि आपल्या अभ्यासावर लक्ष द्या." मला वाटत होते, की ती माझे खूप काळजी घेते. ती मला कदाचित म्हणून इतके प्रोत्साहन देते. कारण स्वतः तिने छोट्या कॉलेजात शिकले होते आणि कदाचित ती हवे होते, की तिची बहीण चांगले शिकून गावात सर्वात पुढे राहावी. माझ्या मोठ्या बहिणीच्या मनात काय चालले होते, हे मला माहीत नव्हते. माझ्या सुट्ट्या अजून काही बाकी होत्या, तरीही मी गावातून परत आले. माझे जिजूही मला घराचा एक भागच समजू लागले होते. म्हणून त्यांनाही माझी सवय झाली होती. तेही माझ्या परत येण्याने खूप आनंदी होते. ज्या दिवशी मी गावातून परत आले, त्या दिवशी थकवामुळे मी लवकर झोपले. जेव्हा अर्ध्या रात्री माझी बहीण माझ्या खोलीत आली. तिने गुपचूप मला तिच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितले आणि माझ्या प्रश्नांवर म्हटले, "माझी मैत्रीण रुग्णालयात आहे आणि तिला माझी गरज आहे. तुमचे जिजू तिला आवडत नाहीत. तुम्ही जाऊन माझ्या खोलीत झोप म्हणजे त्यांना कळणार नाही की मी खोलीत नाही." मी यावर शांत झाले आणि यावर जास्त विचार केला नाही. पण मला काय माहीत होते की एकदा तिचे ऐकून मी स्वतःसाठी काय अडचण उभी केली आहे आणि ही गोष्ट माझ्यावर काय काय संकटे आणेल. ही सत्यता मला माहीत नव्हती. या गोष्टीला एक आठवडाच गेला होता, की पुन्हा माझ्या बहिणीने मला तिच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितले. मी खूप वाद घातला होता. पण शेवटी मला तिचे ऐकावे लागले. आणि जेव्हा 2-3 वेळा ही सवय झाली, तेव्हा मीही आता वाद करणे सोडले होते. जेव्हा ती मला उठवत असे शांतपणे मी तिच्या खोलीत जाऊन झोपत असे. पण एक दिवशी मला असे जाणवले, की माझे जिजू जागे आहेत आणि त्यांना माहीत आहे, की पलंगावर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नाही तर साळी आहे. मला खूप भीती वाटली आणि मी विचार करत होते, की जर त्यांनी मला प्रश्न केला, की "तुम्ही माझ्यासोबत का झोपला आहात?" तर मग काय होईल? मी कसे तरी काही तास घालवले आणि सुमारे 5 तासानंतर माझी बहीण परत आली. दुसऱ्या दिवशी मी दीदीला सांगितले, की मला वाटते रात्री जिजू जागे होते आणि त्यांना सर्व काही माहीत आहे. पण माझ्या बहिणीने म्हटले नाही. त्यांना काही माहीत असते, तर नक्कीच ते मला का तुम्हाला प्रश्न विचारले असते. तुम्ही भिवू नका. तिच्या या खोट्या समाधानाने मला अजिबात समाधान मिळाले नाही. आता माझे कॉलेजही सुरू झाले होते आणि दीदीचा हा सिलसिलाही सुरूच होता. माझी बहीण आधी आठवड्यातून एकदा जात असे, पण आता तर दर 2-3 दिवसांनी जात असे. माझी बहीण मला कधीही सांगत नसे की ती कुठे जाते आणि जेव्हा मी विचारतही असे, तर हा प्रश्न कडकपणे टाळत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती ज्या मैत्रिणीचे नाव सांगत असे, ती मैत्रीण आजपर्यंत मी कधी पाहिलीच नव्हती आणि ना कधी ती आमच्या घरी आली होती आणि नाच माझी बहीण कधी दिवसाच्या प्रकाशात तिला भेटायला गेली होती. मला शंका येत होती की ती काहीतरी चुकीचे करत आहे पण सांगत नाही. मी ठरवले होते की यापूर्वी गोष्ट उघडेल मला सर्व सत्य कळायला हवे. म्हणून मी सर्व योजना करून ठेवली होती. म्हणून मी सर्व योजना करून ठेवली होती. 2 दिवस झाले होते आणि माझ्या बहिणीने मला रात्री तिच्या खोलीत जायला तरी ती नक्की जाईल. म्हणून मला विश्वास होता की आजच्या रात्री ती नक्की जाईल. तेव्हा मी शांतपणे तिच्या खोलीत जाऊन पलंगावर झोपले आणि जेव्हा तिने पाहिले की मी झोपले आहे, तेव्हा ती घराबाहेर निघाली. पण मी आधीच योजना करून ठेवली होती. म्हणून लगेच उशींनी आपले शरीर बनवले आणि दबकत पावलांनी तिच्या मागे घराबाहेर निघाले. मला भीतीही वाटत होती.
पण मला सत्य शोधायचे होते. मला माहीत नव्हते की याचा परिणाम काय होईल. पण माझी बहीण जात होती, मीही तिच्या मागे जात होते. मला याची काळजी होती की जर माझे जिजू जागे झाले, तर मग काय होईल? कारण मला आधीपासून विश्वास होता की ते सर्व जाणतात. गल्लीत खूप अंधार होते आणि मी बहिणीच्या मागे दबकत चालत होते. मी काळी चादर घेतली होती आणि अंधाराचाच भाग वाटत होते. मी खूप भीत होते. पण माझी बहीण कुठल्याही भीतीशिवाय पुढे जात होती. मला असे वाटत होते की तिला जाणवत आहे की कोणी तिच्या मागे येत आहे. कारण ती थोडी दूर चालल्यानंतर थांबून मागेही पाहत असे. पण मी अंधारकाळी चादर घेऊन चालत होते, म्हणून कदाचित तिला दिसत नव्हते. मी पाहिले की मुख्य रस्त्यावर माझी बहीण एका गाडीत बसून निघाली. अंधारामुळे मी गाडीचा नंबरही पाहू शकले नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाडीची हेडलाईट वगैरेही ऑन नव्हती आणि गाडीही काळ्या रंगाची होती. यामुळे मला काही कळू शकले नाही की ती गाडी कोणाची आहे आणि तिचा नंबर काय आहे. माझ्याकडे आता कोणताही मार्ग नव्हता, म्हणून मला घरी परत यावे लागले. मी शांतपणे बहिणीच्या खोलीत आले आणि तिच्या जागी जाऊन झोपले. पण मला या रात्री विश्वास होता की माझे जिजू जागे आहेत. पण त्यांनी मला कोणताही प्रश्न विचारला नाही आणि ना मी कोणती आवाज केली. नंतर 3 तासांनंतर सुनंदा दीदी परत आली. तिने मला शांतपणे इशारा केला आणि नेहमीप्रमाणे मी उठून माझ्या खोलीत गेले आणि ती आपल्या जागी झोपली. पण मी ठरवले होते की आज सकाळी बहिणीला पुन्हा प्रश्न करेन की ती कुठे जाते. जर तिने मला काही सांगितले नाही तर सर्व गोष्टी माझ्या जिजूंना सांगेन. कारण मी या खेळाचा भाग होऊ शकत नव्हते आणि होऊही इच्छित नव्हते. मला माझ्या बहिणीवर आश्चर्य वाटत होते की ती हे सर्व कसे करत आहे. कारण मला विश्वास होता की ती चुकीच्या मार्गावर चालली आहे आणि तिची अशी कोणती मैत्रीण नाही. कदाचित ती कोणा मुलासोबत जाते आणि आता मी माझ्या बहिणीच्या बाबतीत खूप लक्ष देत होते. तर मला अंदाज आला की माझ्या जिजूंची पगार इतकी जास्त नाही. मग माझी बहीण रोज रंगबिरंगी सूट कुठून आणते आणि मलाही खिसा खर्च देते. हे सर्व पैसे तिच्याकडे कुठून येतात? जसे जसे मी विचार करत होते, मला प्रत्येक गोष्टीत शंका दिसत होती. काहीतरी चुकीचे चालू आहे आणि याच गोष्टीने मला खूप अस्वस्थ केले होते. कारण जर ही गोष्ट उघडली तर माझे भविष्यही खराब होईल आणि सोबत खूप बदनामी होईल. पण ती हे सर्व का करत होती? तिची एकच इच्छा होती की तिचे लग्न शहरात व्हावे आणि तिची ही इच्छा पूर्णही झाली होती. मग ती जिजूंना का फसवत आहे? माझ्या मनात खूप प्रश्न होते, पण माझ्याकडे उत्तरे नव्हती. उत्तरे माझ्या बहिणीकडे होती जी मला उत्तर देऊच इच्छित नव्हती. मला तिच्याकडून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हवे होते. म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजची सुट्टी घेतली आणि जिजू ऑफिसला गेल्यानंतर बहिणीला प्रश्न केला, "तुम्ही कुठे जाता आणि कोणासोबत जाता? मला आज सर्व सत्य सांगा. कारण मी जाणते की तुम्ही चुकीच्या मार्गावर निघाला आहात. काल रात्री मीच तुमचा पाठलाग करत होते आणि आताही जर तुम्ही मला सत्य सांगितले नाही, तर मी तुमच्या पतीला सर्व सांगेन." माझे ऐकून ती अस्वस्थ झाली. पण नंतर तिने म्हटले, "जर मी कोणासोबत जाते, तर हे माझे प्रकरण आहे. मी तुम्हाला इथे म्हणून आणले होते की तुम्ही माझे साथ द्यावे. माझे आणि तुमचे चेहरे एकसारखे आहेत. अंधारात अजिबात कळणार नाही की मी कोण आहे आणि तुम्ही कोण आहात. आणि तुम्हाला हे सर्व करावेच लागेल जोपर्यंत मी हवे. जर तुम्ही नकार दिला, तर माझ्याकडे एकच मार्ग आहे की मी तुम्हाला गावात परत पाठवेन आणि आईला सांगेन की तुमच्या जिजूंसोबत काहीतरी संबंध होते म्हणून मी तुम्हाला परत पाठवले. यानंतर ना आई-वडील तुम्हाला पुढे जाऊ देतील आणि ना गावात तुमची कोणती इज्जत राहील." तिच्या या बोलण्याने माझे डोळे उघडले. जर दीदी खरोखर असे केले, तर मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाही. पण मला माझ्या बहिणीच्या स्वार्थीपणावर दुःखही होत होते. मी त्याच वेळी रडत तिथून उठले. पण माझ्या खोलीत जाऊन विचार करू लागले की दीदी हे सर्व का करत आहे. ती तर खूप साधी सरळ मुलगी होती. तिने कधीही चुकीचा मार्ग निवडला नव्हता. जरी ती शहरात एकटी शिकायला गेली होती. तिने शहरातून 3 महिन्यांचा संगणक कोर्स केला होता. तेव्हा ती एकटी राहत होती. आम्ही कधीही तिच्याबद्दल कोणती चुकीची गोष्ट ऐकली नव्हती. मग आता जेव्हा ती विवाहित आहे तेव्हा असे कामे का करत आहे? कधी कधी वाटत होते की ती काही चुकीचे करत नाही. पण डोळ्यांनी पाहिलेले कधी खोटे ठरविता येत नाही. मी सर्व बाजूंनी अडकले होते. जर कोणाला काही सांगितले तर माझी बेइज्जती होईल आणि जर सांगितले नाही तर बहिणीच्या इशाऱ्यांवर नाचायला लागेल आणि तिची कठपुतळी बनून राहावे लागेल. म्हणून प्रत्येक मार्ग बंद झाला होता. अभ्यास अधुरा सोडून गावात गेले तरी सर्व प्रश्न करतील आणि जर कोणाला सांगितले आणि जर कोणाला सांगितले तर बहिणीची धमकी समोर होती. म्हणून मला शांतपणे तेच करावे लागले जे ती सांगत होती. आणि दुसरीकडे माझ्या जिजूंचे रंगही बदलत होते, जे माझ्यासाठी खूप अडचणीची गोष्ट होती. ते बहिणीसमोर तर पूर्णपणे सामान्य राहत होते.
पण जसेच माझी बहीण पुढे मागे होई तेव्हा ते माझ्याशी इशाऱ्यांनी बोलू लागत, जसे ते जाणत असतील की मी रात्री त्यांच्याजवळ झोपले आहे. ही गोष्ट माझ्यासाठी आणखी अडचण होती. मी विचारले होते याबद्दल जिजूंशी बोलून घेईन, पण आता त्यांच्या गोड गोड बोलण्यामुळे मी त्यांच्यापासूनही दूर राहत होते. एकदा मी बहिणीच्या अलमारीतून काही शोधत होते की मी एक विचित्र गोष्ट पाहिली. मागच्या बाजूला काही लपवलेले होते आणि जेव्हा मी ते उघडून पाहिले तेव्हा मी आश्चर्यात पडले. त्यात मुलींच्या जीन्स आणि शर्ट ठेवले होते. असे कपडे तर आमच्या इथे दूर-दूरपर्यंत कधी कोणी घातले नव्हते. मी माझ्या बहिणीलाही कधी हे सर्व घातलेले पाहिले नव्हते. तर याचा अर्थ माझी शंका बरोबर आहे. माझी बहीण चुकीच्या मार्गावर चालली आहे. ती असे कपडे घालून आपल्या कोणत्या मैत्रिणीला भेटायला जाते. आता मला माझ्या बहिणीबद्दल मोठी चीड वाटू लागली आणि उलट जिजूंचे वागणेही बदलत होते आणि मी ही गोष्ट बहिणीलाही सांगू शकत नव्हते, कारण जी स्वतः चुकीच्या मार्गावर चालली असेल, ती माझी काय मदत करेल? नंतर एक दिवशी वरच्या देवांनी माझे ऐकले आणि मला सर्व सत्य कळाले. मी कॉलेजातून परत आले तेव्हा आमच्या घरासमोर काही विचित्र गर्दी होती. मला काही अनहोनीचा अंदाज आला. मी गर्दी बाजूला करत आत पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य खूप भयंकर होते. पोलिसवाल्यांनी माझ्या जिजूंना पकडले होते आणि माझी बहीण तिथेच उभी होती, पण ती काहीही बोलत नव्हती. मी विचारले, हे सर्व काय चालले आहे? तर माझ्या बहिणीने लगेच मला पकडून आपल्या मागे केले आणि म्हटले, पूर्णपणे शांत राहा. मला वाटते की माझ्या बहिणीने आपल्या पतीला पकडवले आहे, म्हणजे ती कोणा दुसऱ्यासोबत रंगरेल्या करू शकेल. हीच गोष्ट मी बहिणीला सांगितली तर तिने मला शांत राहायला सांगितले. माझे जिजू ओरडत राहिले. पण पोलीस त्यांना पकडून नेले. गर्दी हट्यानंतर मी बहिणीवर रागावू लागले. मी म्हटले, तुम्ही आपल्या पतीला अटक करू नये होते. जर तुम्हाला ते आवडत नसते तर तुम्ही त्यांच्यापासून घटस्फोट घेऊ शकता. पण कोणा निर्दोषाला असे पकडवणे अजिबात चांगली गोष्ट नाही. माझ्या बहिणीने म्हटले, ते निर्दोष कसे आहेत? काय ते तुम्हाला त्रास देत नव्हते? दीदीच्या या बोलण्यावर मी डोके खाली करून राहिले. तर माझ्या बहिणीने म्हटले, आता तुम्ही इथे बसा. आज मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन आणि नंतर माझ्या बहिणीने मला जे सत्य सांगितले ते मला आश्चर्य आणि अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे होते. ती म्हणाली, लग्नापूर्वी मी शहरात 1 महिन्याचा कोर्स करायला आले होते. तुम्हाला आठवते? मी म्हटले, हो मला आठवते. यावर तिने मला सांगितले की तो कोणता संगणक कोर्स नव्हता, तर तिने पोलीस दलात सामील झाले होते आणि ती त्यांची प्रशिक्षण घ्यायला आली होती. तिने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. काही वर्षांनंतर जेव्हा तिच्यासाठी संबंध आला, तेव्हा आई-वडिलांनी हट्ट करून माझ्या बहिणीचे लग्न करून दिले. पण लग्नानंतर जेव्हा तिने आपल्या पतीला सांगितले, तर जिजूंनी कडकपणे मनाई केली. तिने त्यांना अजिबात सांगितले नव्हते की ती आधीच दलात सामील झाली आहे. पण जेव्हा तिने सामील झाले होते, तेव्हा तिच्या हेडने तिला सांगितले होते की ती राजीनामा देऊ नये, तर ती रोज येऊ नये. पण पोलिसांचे जे लपलेले मिशन आहेत त्यात ती मदत करत राहावी यावर तिने होकार दिला. सुरुवातीला तिला असे वाटत होते की घराच्या कोणत्या गरजेमुळे तिचा पती मनाई करत आहे. एकदा एका लपलेल्या टोळीच्या विरोधात त्यांना पुरावे शोधायचे होते आणि तिने आपल्या पतीला न सांगताच काम सुरू केले. पण जेव्हा टोळीबद्दल कळाले तेव्हा समजले की जिजूही याच टोळीचा एक भाग आहे आणि म्हणून जिजू तिला पोलीस दलात सामील होण्यापासून मनाई करत होते. हळूहळू दीदीला हेही समजले होते की जिजू माझ्यावरही वाईट नजर ठेवत आहेत. म्हणून तिने आपली योजना लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच जिजूंच्या विरोधातही पुरावे शोधले. दीदी म्हणाली, आज मी स्वतः त्यांची अटकही केली आहे, कारण मी आपला पती गमावू शकते. पण या देशासोबत कधीही गद्दारी करणार नाही. आणि तू तर माझी छोटी बहीण आहेस. मी इथे तुला शिकवण्यासाठी आणले होते. पण मला माहीत नव्हते की तुला इथे असे वातावरण मिळेल. आता मला माझ्या विचारांवर लाज वाटू लागली की मी माझ्या बहिणीबद्दल काय काय समजत होते. मी लगेच दीदीकडून माफी मागितली. तिने मोकळ्या मनाने मला माफ केले. माझ्या बहिणीने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि पोलीस दलात सामील झाली. आम्ही अजूनही या शहरात राहतो. पण आता माझ्या डोक्यावर कोणत्याही जिजूंचे सावली नव्हते आणि ना मला भीती सतावते की माझी बहीण चुकीच्या मार्गावर जाईल आणि मला वापरेल. कारण डोळ्यांनी पाहिलेले नेहमी सत्य नसते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.